नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण आपल्याला आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहार विधीबद्दल सांगणार आहे। आहार केव्हा घ्यावा, आहार कसा घ्यावा, आहारात काय असावे, यापेक्षाही महत्त्वाचे असे आहे की आपण जो आहार घेणार आहोत तो आनंदाने घेतला तर त्याचे गुण खूप चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊ शकतील। आता आपल्याला आहारात आनंद केव्हा मिळू शकतो हे महत्त्वाचे आहे। जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा तेव्हा आपण आपला आहार घेतला तर निश्चितच आपल्याला आनंद होणार आहे। हा आनंद द्विगुणित होण्यासाठी जर आपल्याला आपलं भोजनाचं ताट सुशोभित करून आपल्या समोर ठेवलं, आहारात असणाऱ्या द्रव्यांचा घमघमाट सुगंध जर आपल्याला येत असेल आणि सोबत आपल्याला आपल्या सोबत मित्रमंडळी घरातील व्यक्ती असतील तर उत्तम। म्हणजेच आयुर्वेदानुसार चार चौघांसोबत जेवण करणं आणि एकटेपणाने जेवण घेणं यात खूप मोठा फरक सांगितलेला आहे। जर आपण चार लोकांसोबत आहार घेत असू तर तो आहार निश्चितच आनंददायक असतो। आनंद देणाऱ्या आहारामध्ये भरपूर वेळेला आपल्याला आवडणारे पदार्थ असणं हे देखील गरजेचं असतं। आता असे आवडणारे पदार्थ आपल्याला आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करणारे असतील तर निश्चितच सोन्याहून पिवळं, परंतु जर असे आवडणारे पदार्थ आपल्याला स्वास्थ्याला बिघडणारे असतील तर ते निश्चितच पुढील काळासाठी आनंद देणारे नसतात। म्हणून जे पदार्थ आपल्याला आपल्या स्वास्थ्यासाठी उत्तम आहेत त्यांना आपल्या चवीनुसार बनवले तर ते आपल्याला आनंद देऊ शकणारे ठरतात। म्हणून आपल्याला चिरकाल स्वास्थ्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्या प्रकृतीनुसार, शरीराच्या बलानुसार आणि योग्य ऋतूत योग्य आहार वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास निश्चितच आपण आनंदाचा आहारासोबत लाभ घेऊ शकतो। नमस्कार।